MHT CET परीक्षेत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप रोहित पवारांनी केलाय। काही नेते आणि अधिकाऱ्यांकडून गैरव्यवहार केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। 2023 नंतर CETच्या ऑनलाईन परीक्षेत गैरप्रकार केले जात असून पैसे घेऊन पर्सेंटाईल वाढवले जात असल्याचा दावा रोहित पवारांनी केलाय। त्यामुळे पर्सेंटाईल पद्धतीने बंद करून ऑफलाईन परीक्षा घेण्याची मागणी करण्यात आली। त्याच सोबत CET परीक्षेत एड्युस्पार्क कंपनीलाच का सगळे कंत्राट दिले जात आहेत असा सवाल करत एकाच मालकाच्या विविध कंपन्यांना कोट्यवधींचे कंत्राट दिल्याचा आरोपही रोहित पवारांनी केलाय। बिहार सरकारने एड्युस्पार्क कंपनीबाबत पंतप्रधान कार्यालयाला गैरप्रकाराबाबत अहवाल देऊनही महाराष्ट्रात एड्युस्पार्कलाच कंत्राट का दिले असा सवाल रोहित पवारांनी केलाय। तर CET घोटाळ्यासंदर्भात रोहित पवारांनी काय आरोप केलेले आहेत ते पण बघूयात। ऑनलाईन परीक्षेत गैरप्रकार झाला असा आरोप त्यांचा आहे। पर्सेंटाईल पद्धतीने घोळ निर्माण केला। 2023 नंतर पर्सेंटाईल पद्धतीत मोठी तफावत असल्याचा आरोप पवारांचा आहे। 200 पैकी 104 गुण तरीही 9 पर्सेंटाईल असं पवार म्हणतात। MHT CET विभागाकडून उत्तरपत्रिका देण्यास नकार, सोबतच पर्सेंटाईलच्या नावाखाली विद्यार्थ्यांची फसवणूक होत असल्याचा आरोपही त्यांनी केला। पैसे घेऊन पर्सेंटाईल वाढवले जात असल्याचा आरोप रोहित पवारांनी केलाय। जे नॉर्मलायझेशन आणि पर्सेंटाईल याच्यामध्ये घोळ केला जातो, याच्यामध्ये फसवणूक केली जाते। MPSC मध्ये नॉर्मलायझेशन असते आणि CET मध्ये पर्सेंटाईल असते। या मुलाला 104 मार्क पडले, त्याला 200 पैकी 104 मार्क पडून सुद्धा त्याचं पर्सेंटाईल आलं 9। मग मुलगा आणि वडील गेले कुठं CETचा प्रमुख कार्यालय, त्यांनी म्हणलं की आम्हाला हा फॉर्म्युला द्या। तिथल्या अध्यक्ष आणि अधिकारी म्हणाले आम्ही देऊ शकत नाही। ते म्हणाले का देऊ शकत नाही? हे कॉन्फिडेन्शियल गोष्ट असते, आम्ही देऊ शकत नाही। दरम्यान हे आरोप करताना त्यांनी एड्युस्पार्क कंपनीबाबत गंभीर आरोप केलेले आहेत। कंपनीलाच कंत्राट काय मिळतात असा सवाल सध्या विचारला जातोय। कंपनीकडून टेंडर मिळवण्यासाठी गैरव्यवहार होत असल्याचा आरोप पवारांचा आहे। बिहार सरकारचा पंतप्रधान कार्यालयाला अहवाल असल्याचंही ते म्हणतात। महाराष्ट्र सरकारलाही अहवाल, तरी एड्युस्पार्कलाच कॉन्ट्रॅक्ट का दिलं असा सवाल ते करतायत। 2023 पासून एड्युस्पार्कला दिलेल्या कॉन्ट्रॅक्टची चौकशी करा असं रोहित पवारांचं म्हणणं आहे। काही नेते अधिकाऱ्यांच्या संगमतानं गैरप्रकार होत असल्याचा आरोप त्यांचा आहे। एकाच मालकाच्या विविध कंपन्यांना कोट्यवधींचं कॉन्ट्रॅक्ट दिल्याचा आरोप रोहित पवारांनी केलाय। पैशाचा घोळ नेते आणि अधिकारी करतात आणि तिथं तो घोळ झाल्यामुळे सामान्य लोकांच्या मुलांच्या आयुष्यामध्ये तिथं गोंधळ निर्माण होतो। आता 2021ला तिथं जेव्हा टेंडर झालं होतं, एड्युस्पार्क या कंपनीला ते टेंडर मिळालं होतं। त्याच्यात लोएस्ट कोण होतं? तर लोएस्ट होतं TCS। 3दा टेंडर झालं, 3दा TCS हे लोएस्ट होतं, 3दा ते कॅन्सल केलं आणि कसं तरी एड्युस्पार्कला त्या ठिकाणी ते काम देण्यात आलं। मग एड्युस्पार्कली काय केलं तर एड्युस्पार्कली ते काम दुसऱ्या एका कंपनीला दिलं। ती कुठली कंपनी? ती आहे मेरिट-ट्रॅक कंपनी। आता मेरिट-ट्रॅक कंपनीचं रेप्युटेशन काय हे थोडंसं बघा। जम्मू काश्मीरमध्ये मेरिट-ट्रॅकला हे ब्लॅकलिस्ट केलं गेलं का? कारण का त्यांनी परीक्षेमध्ये घोळ केला। बरं, आता हे ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सनी सुद्धा त्या मेरिट-ट्रॅकला ब्लॅकलिस्ट त्या ठिकाणी केलेलं हे पत्र मी तुम्हाला तिथं लावलेलं आहे, पुरावे आमच्याकडे आहेत। त्या चेनमध्ये एड्युस्पार्क जो जी कंपनी आहे त्याचा जो मूळ मालक आहे त्याच्याच या सगळ्या कंपन्या आहेत। त्यांच्याच कंपन्या या प्रत्येक टेंडरमध्ये भाग घेतात। त्या टेंडरमध्ये भाग घेऊन त्यांच्याच एखाद्या कुठल्या तरी कंपनीला काम मिळतं म्हणजे मिळतंच। हे कोण म्हणतंय? तर हे म्हणतंय बिहार सरकार। बिहार सरकारने उदाहरण दिलं की एड्युस्पार्क सारख्या कंपन्या जाळं कसं निर्माण करतात, एखाद्या टेंडरमध्ये कार्टलिंग कसं करतात। हे जर तुम्हाला बघायचं असेल तर महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने काम
एड्युस्पार्क आणि त्यांच्या मित्र कंपन्याला दिली जातात याचा अभ्यास करावा, हे रोहित पवारला नाही सांगितलं, हे सांगितलं पंतप्रधानांच्या कार्यालयाला. PM साहेबांच्या कार्यालयाला बिहारच्या सरकारली त्यांनी केलेला तपास हा तिथं पाठवण्यात आला. बिहारसारख्या राज्याने की महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार त्या ठिकाणी चालू आहे आणि अशी गोष्ट होऊ नये याची दक्षता ही केंद्र सरकारने त्या ठिकाणी घ्यावी आणि त्याची कॉपी महाराष्ट्र सरकारला दिली गेली होती का? तर हो, ती कॉपी दिली गेली होती आणि ती देऊन सुद्धा या एड्युस्पार्क आणि त्यांच्या मित्र कंपन्याला तिथं कामं ही सहजपणे तिथं दिली गेली का? नेत्यांना आणि अधिकाऱ्यांना करोडोमध्ये त्या ठिकाणी पैसा ही स्पार्क नावाची जी कंपनी आहे आणि त्यांच्या ज्या स्वतःच्या चेनमध्ये असणाऱ्या कंपन्या ते त्या ठिकाणी देतात. दरम्यान रोहित पवारांच्या या प्रेस कॉन्फरन्सवर मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. बघा. सर, नीट पेपर फुटीनंतर राज्यामध्ये MPSCचे पेपर फुटलेत हा सगळा प्रकार पुढे आणत रोहित पवारांकडून सातत्याने आरोप केले जात आहेत. पत्रकार परिषदेत प्रेझेंटेशन सुद्धा दिले जाते. मी कुठलेही प्रेझेंटेशन वगैरे आज बघितलेलं नाही, पण यापूर्वी त्यांनी ज्यावेळेस आरोप लावले त्यावेळेस त्याचं उत्तर स्वतः MPSCने दिलेलं आहे आणि MPSCने त्या संदर्भात जरी 3 महिन्यांनी आरोप झालेला असला तरी पोलीस कंप्लेंट केलेली आहे आणि पोलीस चौकशीची मागणी स्वतः MPSCने केली.